गुड मॉर्निंग, नमस्कार, नमस्ते मित्रांनो. आजच्या महत्त्वाच्या भागामध्ये एमपीएससी करणारे विद्यार्थी त्याचबरोबर एनडीएस सीडीएस इतर सरळ सेवा प्रत्येक परीक्षेसाठी येणारा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे क्वेश्चन टॅग. बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन टॅग करत असताना बरंच कन्फ्युजन आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास मी तयार केलेला आहे. मित्रांनो, कंपल्सरी पूर्णपणे व्हिडिओ बघा. क्वेश्चन टॅग टॉपिकवर कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. ठीक आहे, याची पार्श्वभूमी समजून घेऊया की नेमकं क्वेश्चन टॅग मध्ये काय काय असतं. बघा मित्रांनो, क्वेश्चन टॅगचा जो मूळ अर्थ आहे याला म्हणतो आपण प्रच्छ प्रश्न. याला मराठीत भाषांतर आहे. विचारलेल्या प्रश्नांना योग्य पुष्टी मिळावी म्हणून मुख्य प्रश्नासोबत जो लहान प्रश्न जोडलेला असतो, लक्षात ठेवा, यालाच क्वेश्चन टॅग असं म्हटलं जातं, ज्याचं मराठीमध्ये भाषांतर आहे प्रच्छ प्रश्न. अलग लक्षामध्ये. आणि अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येण्यासाठी आम्हाला त्याचे नियमवाली, त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन जर तुम्हाला समजले तर मित्रांनो 100% तुम्हाला कुठे डाऊट तयार होणार नाही. ठीक आहे, चला तर आता बघूया यामध्ये अजून काय गोष्टी अपवाद आहेत, ज्या अपवाद गोष्टी बऱ्याच विद्यार्थी मित्राला माहित नसतात. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, पण गोष्टी तर माहित असायला पाहिजे, हे पण महत्त्वाचा भाग आहे. बघा मित्रांनो, प्रच्छ प्रश्न सोडताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. बघा मित्रांनो, हे तुम्हाला दिलेलं जे इन्स्ट्रक्शन आहे हे काळजीपूर्वक बघा आणि त्यानुसार पुढे फायटिंग करा, तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. ठीक आहे. नंबर 1 बघा, काय सुरुवातीला वाक्यातील मुख्य क्रियापद शोधावे. लक्षात ठेवा. नंबर 2 मुख्य क्रियापद नसल्यास सहाय्यकारी क्रियापदाकडे वळावे. नंबर 3 क्वेश्चन टॅग लक्षात द्या, जर होकारार्थी असेल तर त्याचे उत्तर नकारार्थी लिहावे. बघा मित्रांनो, हे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत आणि हे जर इन्स्ट्रक्शन तुमच्या डोक्यामध्ये गेले तर मित्रांनो पहिली पार्श्वभूमीवर तुम्हाला 100% येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळवायला वेळ लागणार नाही. पण हा प्रश्न पाहण्यासाठी या स्वतःच्या ज्या रूल्स आहेत हे तुम्हाला आत्मसात करावं लागेल, तरच आपण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, या उलट जर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी असेल तर उत्तर होकारार्थी लिहावे. लक्षात ठेवा. नंबर 5 पुढचा जो प्रश्न आहे, नियम आहे तो बघूया. बघा, 5वा जो नियम आहे तो पहिला मुद्दा समजून घ्या. तो म्हणजे क्वेश्चन टॅग मध्ये फक्त नॉट या शब्दाचा शॉर्ट फॉर्म असा लिहावा. लक्षात द्या, शॉर्ट फॉर्म कसा लिहावा, असा लिहावा आणि सहाय्यकारी क्रियापदासोबत वापरावा लागतो. हा पण महत्त्वाचा पॉइंट आहे. उद्याच्या ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये कन्फ्युजन वाटतं, जे गोंधळतात, अशा विद्यार्थ्यांसाठी हा पूर्णपणे बघा. लक्षात ठेवा, हे नियम जे विद्यार्थी इंग्रजीची सुरुवातीपासून तयारी करत असतील त्यांना एक रिक्वेस्ट आहे, त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि जे दिलेले जे नियम आहेत हे नियम फक्त तुम्हाला दररोज वाचन करणे गरजेचे आहेत. पुढे तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. ठीक आहे. चला, रूल नंबर 1 बघा मित्रांनो, ज्या वेळेस करता, लक्षात ठेवा, ज्या वेळेस करता याने सब्जेक्ट आय असतो, लक्षात द्या, व वाक्यामध्ये होकारार्थी असेल व ते वर्तमान काळात असल्यास त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग बघा अपवादामुक्त आरंट आय लिहावा लागतो. लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा पॉइंट आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी क्वेश्चन टॅग गिरवताना कन्फ्युजन होतात, गोंधळात अडकतात. त्या विद्यार्थ्यांना परत हा नियम लक्षात घ्या करतो. ज्या वेळेस करता, लक्षात द्या, ज्या वेळेस वाक्यामध्ये करता आय असतो, लक्षात ठेवा, व वाक्य होकारार्थी असेल तर आणि ते वर्तमान काळ असल्यास त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग बघा अपवादात्मक हा काय लिहायचं मित्रांनो, बघा असा लिहायचा आरंट आय. लक्षात ठेवा, काय लिहायचं, आरंट आय. हा महत्त्वाचा पॉइंट आहे आणि या महत्त्वाच्या पॉइंट मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 100% कुठेच अडचण येणार नाहीये. लक्षामध्ये मित्रांनो, चला फक्त नियम नोट करा. वही घ्या हातामध्ये आणि प्रत्यय घ्या. लगेच तुम्हाला खाली उदाहरण दिले बाळांनो, लक्षात ठेवा. उदाहरण काय आता बघा, दिलेल्या वाक्यामध्ये करता जर आय असेल आणि त्या वाक्यामध्ये लक्ष द्या काळ हा वर्तमान असेल तर त्याचं क्वेश्चन टॅग आरंट करावा, हा तुम्हाला सांगितलं. आणि पण ते वाक्य कसं पाहिजे, होकारार्थी असावं लागतं. ठीक आहे. जसं की बघा आता, आय एम अ टीचर, लक्ष द्या, आय एम टीचर काय लिहिलं मी, आरंट आय. हा क्वेश्चन टॅग आहे कारण हा वाक्याचा काळ आहे प्रेझेंट टेन्स आणि वाक्य हे होकारार्थी आहे. समजून घ्यायचं. करता आय आला तर याचा क्वेश्चन टॅग असं करावा. ठीक आहे मित्रांनो. चला
पुढच्या नियमाकडे वळूया. बघा, क्वेश्चन टॅगचे नियमावली तुमच्या डोक्यामध्ये येणं गरजेचं आहे, तर तुम्हाला कुठेच अडचण येणार नाहीये. पुढचा जो भाग आहे ते बघा, नियम नंबर 2. वाक्यात जर वर्तमान काळामध्ये व भूतकाळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये नकारात्मक अथवा होकारात्मक असेल तर क्वेश्चन टॅग साठी नेहमी सारखे नियम वापरावे लागतात. जसं की तुम्हाला माहित झालं पाहिजे. आता या ठिकाणी मी परत तुम्हाला सांगितलं, दिलेल्या वाक्यामध्ये नियमवालीनुसार चालणारं व्याकरण असतं आणि प्रत्येक व्याकरणामध्ये इंग्लिशमध्ये जे मुलं कन्फ्युजन होतात अशा विद्यार्थ्यांनी हे नियम जर आत्मसात केले तर अशा विद्यार्थ्यांना क्वेश्चन टॅग या टॉपिकशी रिलेटेड कसाही प्रश्न आला तर तुम्ही ते सहज सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी काय सांगितलं, वाक्य जर वर्तमान काळामध्ये आहे, भूतकाळात आहे, भविष्य काळात आहे, पण नकारात्मक अथवा होकारात्मक असेल तर क्वेश्चन टॅग साठी नेहमी सारखे नियम वापरावे. जसं की उदाहरण बघा, आय एम नॉट बिझी. या ठिकाणी आय एम नॉट बिझी याने आय एम आय. बघा, म्हणजे आपला नियम आहे, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करावं लागतं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करावं लागतं. हा पण महत्त्वाचा नियम आहे आणि या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो. चला, आता जो पुढचा प्रश्न आहे, नंबर 3 चा नियम आहे. हा महत्त्वाचा नियम बघा, व्याकरणामध्ये नियम लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे नियम आहेत. बघा, इंग्रजीमध्ये काही शब्द लक्ष द्या, जसे फ्यू, लिटल, हार्डली. लक्ष द्या, खूप महत्त्वाचा नियम आहे. बघा, स्क्रॅटली, रिअरली, सेल्डम, बिअरली या शब्दाचा अर्थ जवळजवळ नाही असा होतो. लक्षात ठेवा, या शब्दाचा अर्थ काय होतो, जवळजवळ नाही असा होतो, म्हणजे नकारार्थक, म्हणजे निषेध, नकारार्थी. हा मुद्दा लक्षात आला तर लक्षात ठेवायचा. मग काय करावं लागेल, बघा, क्वेश्चन टॅग करताना हे शब्द आपण नकारार्थी म्हणून संबोधतो, म्हणून क्वेश्चन टॅग करताना पॉझिटिव्ह टॅग वापरावा लागतो. बघा मित्रांनो, बऱ्याच वेळेस मित्रांना या शब्दाचे अर्थ माहीत नसतात आणि अशा शब्दांचे अर्थ जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत आपण त्याचा क्वेश्चन टॅग करू शकणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यामध्ये या शब्दापैकी कोणताही शब्द आलेला असेल तर त्या शब्दाचा अर्थ हा नकारार्थी मानावा आणि म्हणून आपला नियम आहे, क्वेश्चन टॅग असेल, क्वेश्चन टॅग करताना पॉझिटिव्ह वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो, वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होतो. या नियमावलीप्रमाणे हा उत्तराचा भाग तुम्हाला कळला पाहिजे. जसं की आता या ठिकाणी बघा, वी सेल्डम सी हर, याचा अर्थ वी सेल्डम हर डू यू. बघा, फ्यू स्टुडंट्स न्यू द आन्सर, फ्यू स्टुडंट्स न्यू द आन्सर याने डीड दे. लक्षात ठेवा, न्यू इथे काय आहे, सेकंड फॉर्म आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारचे वाक्य जेव्हा येतात, सेकंड फॉर्म म्हणजे क्रियापदाचं दुसरं पास असेल तर समजून घ्यायचं तो सिंपल पास्ट आहे, इट्स आयडेंटिटी ऑफ सिंपल पास्ट. जेव्हा फर्स्ट फॉर्म असेल इट्स आयडेंटिटी ऑफ सिंपल प्रेझेंट. गॉट इट एव्हरीवन. अशा प्रकारचे नियम आपल्या डोक्यामध्ये आले तर एकदम इंग्रजी मराठीतून शिका, काही अडचण नाहीये. फक्त उत्तर लिहिताना तुम्हाला तो नियम तिथे आठवला तर तुम्ही अचूकपणे गिरवू शकता. ठीक आहे मित्रांनो. चला, अपेक्षा करतो हा नियम तुमच्या डोक्यामध्ये 100% गेलेला आहे. त्यानंतर बघा, पुढचा नियम खूप महत्त्वाचा आहे. नियम मित्रांनो बघा काय आहे, दिलेले तिथे काही शब्द दिले ते बघा. अ लिटल, अ फ्यू असे होकारार्थी शब्द निगेटिव्ह टॅग घेतात. लक्षात ठेवा, अ लिटल, अ फ्यू असे होकारार्थी शब्द निगेटिव्ह टॅग घेतात. म्हणजे उदाहरणार्थ, अ फ्यू स्टुडंट्स न्यू द आन्सर. लक्षात ठेवा, अ फ्यू स्टुडंट्स न्यू द आन्सर याने डिडंट दे. लक्षात ठेवा, या प्रकारचे असे काही शब्द जर वाक्यामध्ये आले तर त्यांचा क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह फॉर्म असतो. हा जर नियम तुमच्या डोक्यात दिला तर दिलेल्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर शोधताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण जर तुम्ही हे नियम काळजीपूर्वक अभ्यासले मित्रांनो तर तुम्हाला अडचण येणार नाही. कुठल्याही प्रकारचं आत्मसात करताना बर्डन नसावं, बिनधास्तपणे तुम्हाला नियम डोक्यात असले पाहिजे, तुम्ही कुठंच घाबरू शकणार नाही. ठीक आहे. त्यानंतर उदाहरण बघा, अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड याने हॅझंट इट. ठीक आहे. त्यानंतर अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड याने हॅझंट इट. दिलेल्या उदाहरणामध्ये या नियमाप्रमाणे अ लिटल किंवा अ फ्यू असे होकारार्थी शब्द आले, शेखोरी शब्द निगेटिव्ह टॅग घेतात. हा पहिला मुद्दा इथे तुम्हाला 100% कळला असेल. अपेक्षा करतो मित्रांनो पुढच्या भागाकडे वळूया. ठीक आहे. चला, हे अपवाद गोष्टी आहेत आणि अपवाद गोष्टी तुम्हाला 100% कळाल्या तर मित्रांनो कुठेच प्रकारची अडचण येणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर 5वा नियम बघा, एकदम महत्त्वाचा नियम आहे. जर वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ होकारार्थी असेल
तर बघा डोंट किंवा डझंट नकारार्थी असेल तर डू आणि डज अशी रूपे वापरावी लागतात. म्हणजे उदाहरण बघा, इथे दिले ही सिंग्स अ सॉन्ग, म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं पाचरूप आहे. क्रियापदाचं पाचरूप कधी बनतं? जेव्हा क्रियापदाला यस, इयस किंवा आयस हा प्रत्यय लागतो तेव्हा ते क्रियापदाचं पाचरूप बनतं. म्हणजे साहजिक आहे, जर पाचरूप असेल तर याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी काय होतो? डझंट ही. आलं लक्षामध्ये? आणि जर वाक्यामध्ये V1 असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग डोंट होतो. हा पण नियम तुमच्या डोक्यामध्ये 100% जाणं गरजेचं आहे. साहजिक आहे, हे अपवाद नियम आहेत, पण नियम जर कळले तुम्हाला क्वेश्चन टॅग कधीच विसरणार नाहीये. तुम्ही कुठल्याही परीक्षेला सामोरे जा, अशा प्रश्नाचे उत्तर देताना नियम तुम्हाला आठवणं गरजेचे. ठीक आहे, चला. जर वाक्यामध्ये साध्या भूतकाळामध्ये लक्ष द्या होकारार्थी असेल तर डिडंट व नकारार्थी असेल तर डीड अशी रूपे वापरावी लागतात. म्हणजे जर V2 आलं तर डिडंट, आणि जर वाक्यामध्ये डिडंट आलं तर त्याचा क्वेश्चन टॅग फक्त डीड. ठीक आहे. जर V5 आलं म्हणजे क्रियापदाचं पाचरूप आलं तर त्यांचा क्वेश्चन टॅग डझंट असतो, पण वाक्यामध्ये जर डझंट आलं तर त्याचा क्वेश्चन टॅग फक्त डज करावा. ठीक आहे मित्रांनो, 100% तुम्हाला काय. उदाहरण बघा, ही रोट अ लेटर, या वाक्यामध्ये सेकंड फॉर्म आहे. सेकंड फॉर्म म्हटलं की इट्स आयडेंटिटी ऑफ सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे, कोणती आयडेंटिटी आहे? सिंपल पास्ट टेन्स. मग ही रोट अ लेटर म्हणून याचा क्वेश्चन टॅग आहे डिडंट ही. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे. यामध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये येणं गरजेचे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे बघा, जर करता. लक्ष द्या, हे महत्वाचे नियम आहेत. जर वाक्यामध्ये जर करता धिस किंवा दॅट असेल तर लक्ष द्या, इट हा करता क्वेश्चन टॅग साठी वापरला जातो. महत्वाचा मुद्दा आहे. आणि खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला ऑन दी स्पॉट जेव्हा प्रश्न येतो, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉलोइंग दिस, अशा प्रकारचे प्रश्न आल्याच्या नंतर देर आर सो मेनी स्टुडंट विल बी कन्फ्युजन. बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतील. अशा विद्यार्थ्यांना एक सबुरीचा सल्ला आहे की यू मस्ट टेक केअर, यू मस्ट रीड आउट रूल्स अँड रेग्युलेशन. डेफिनेटली यू विल गेट सक्सेस. ओके, डेफिनेटली. बट यू हॅव नीड बाय द स्ट्रगल आणि यू हॅव नीड बाय द स्मार्ट वर्क. ओके, टेक केअर. बघा आता या ठिकाणी मी काय सांगितलं, मग वाक्याची सुरुवात काय सांगितलं? धिस किंवा दॅट. आता धिस इज अ ब्युटिफुल सिटी, या वाक्यामध्ये धिस किंवा दॅट असेल तर इट हा क्वेश्चन टॅग वापरण्यासाठी इट घ्यावा लागतो. मग फॉर एक्झाम्पल, धिस इज अ ब्युटिफुल सिटी याने याचा क्वेश्चन टॅग आहे इजंट इट. क्लिअर एव्हरीवन? दिस इज क्वेश्चन टॅग. गॉट इट एव्हरीवन? हा नियम खूप महत्वाचा आहे आणि या नियमाच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रश्नाला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पुढचा नियम बघा, नियम लक्षात ठेवा. पुढचा नियम आहे, जर करता लक्ष द्या दीज किंवा दोज असेल तर दे हा करता क्वेश्चन टॅग साठी वापरला जातो. हा पण एक महत्वाचा नियम आहे. फॉर एक्झाम्पल, दोज आर नॉटी बॉयज, या ठिकाणी काय आलं? सब्जेक्ट हा दोज आला म्हणून याचा क्वेश्चन टॅग करताना दोज आर नॉटी बॉयज याने आरंट दे काय आहे? आडंट दे हा त्याचा क्वेश्चन टॅग आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला नक्की मजा वाटेल. अशा प्रकारचे नियम जर डोक्यात असतील तर प्रश्न किती कठीण असू द्या, प्रश्नाला जर आपलंसं करायचं असेल तर त्या प्रश्नावर तयार झालेला जो रूल्स असतो, हा रूल्स खूप महत्त्वाचा मॅटर करतो आणि तो आपल्याला येणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण गिरू शकणार नाही आणि प्रत्येक उत्तर आपलं होऊ पण शकणार नाही. ठीक आहे, चला पुढचा जो पॉइंट आहे मित्रांनो, पुढच्या पॉइंटकडे वळूया. पुढचा नियम आहे, खूप महत्त्वाचा नियम आहे, हे पण लक्षात ठेवा. जर वाक्यामध्ये लक्षात ठेवा, जर वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब असतील, लक्षात ठेवा, आणि ते वाक्य होकारार्थी असेल तर सहाय्यकारी क्रियापदामध्ये नॉट मिळून क्वेश्चन टॅग करतात आणि नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करतात. जसं की आता बघा, आय कॅन सिंग अ सॉन्ग, लक्षात द्या, तर आय कॅन सिंग अ सॉन्ग यानी कांट आय, लक्षात द्या, इट्स मॉडल ऑक्झिलरी. अशा प्रकारचे परीक्षेमध्ये आले तर त्यांना फक्त आपलं संक्षिप्त रूपाप्रमाणे नॉट असा टॅग लावावा, म्हणजे ते 100% तुमचं उत्तर कन्फर्म होईल. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा पॉइंट घ्या. बघा, पुढचा नियम आहे, जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये, लक्षात ठेवा, जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज किंवा हॅड हे वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरले जातात तर वरील नियमाप्रमाणेच क्वेश्चन टॅग दिला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, आय हॅव फिनिश्ड द पोर्टेशन, आय हॅव फिनिश्ड द पोर्टेशन, आय हॅव फिनिश्ड द पोर्टेशन याने हॅवंट आय. लक्षामध्ये अशा प्रकारचे नियम तुमच्या डोक्यामध्ये कशा प्रकारचे आले तर तुम्हाला कधीच कठीण वाटणार नाहीये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, जर वाक्यामध्ये, पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, जर वाक्यामध्ये बघा इंट्रोडक्टरी देअरने सुरू होत असेल
तर देअर हाच करता क्वेश्चन टॅग मध्ये ठेवला जातो. लक्षात ठेवा, हा महत्वाचा नियम आहे. म्हणजे वाक्याची सुरुवातच समजा जर याच्यासाठी देअरनी झालेली असेल, लक्षात ठेवा, जसं की देअर आर मेनी गर्ल्स इन द क्लास. ओके, समजून घ्यायचं. जर वाक्यात देअर आलेला असेल, इंट्रोडक्टरी देअर, म्हणजेच वाक्याची सुरुवात जर देअरनी झाली असेल करता येणार त्यांनी सब्जेक्ट म्हणून, तर क्वेश्चन टॅग करताना आरंट देअरच होतो. हा पण महत्वाचा नियम तुम्हाला येणं गरजेचं आहे. 100% तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. चला, तर आजच्या भागामध्ये एकदम महत्वाचा मजेशीर टॉपिक आपण शिकलेलो आहे. उद्याच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेला जाताना हा पूर्णपणे व्हिडिओ बघून जा, तुम्हाला कुठेच क्वेश्चन टॅगची अडचण येणार नाही. 100% यू विल गेट सक्सेस. ओके फ्रेंड्स,